धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद केला आहे। नदीची पाणी पातळी वाढत असल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 55 फूट इतकी नोंदविण्यात आली आहे। नदीची इशारा पातळी 68 फूट तर धोक्याची पातळी 71 फूट आहे। अद्याप नदी इशारा पातळीपासून काही अंतरावर असली तरी धरण क्षेत्रातील सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पावसाची आवक सातत्याने वाढत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। नदीच्या प्रवाहाने लहान पुलाला पाणी घासण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्राधान्य देत पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेड्स उभारून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महापालिकेच्या वतीने पुलाजवळ अग्निशमक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहे। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत करता यावी यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे, पुलावरील बंदोबस्त तोडून प्रवास करण्याचा प्रयत्न करणे किंवा अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे।